मला नाही समजलं त्याला, मी घाबरली. हा घाबरली. माहिती कोणत्या पण जाती धर्माचा असो, मला त्याच्याशी काय फरक नाही पडत. ज्यांनी माझ्या बायकोची छेड काढली त्याला मी शोधून काढणार कसं पण करून. जेवण बिवून घे, रडत बसायचं ना. भांडी बिंडी आई घासेल, काय टेन्शन घेऊन. मग मी काय करू? मित्रांनो, मी जस्ट आता सोसायटीमध्ये गेलो होतो कॅमेरा चेक करायला, पण सोसायटीची लाईट गेले तर मॅनेजर मॅडम जे आहेत ते पण नाहीये तिकडे. मग मी गेलो आमच्या बिल्डिंगच्या शोरूम मध्ये की त्यांना बघू कुठपर्यंत एक्सिस होते. तर त्यांचा रोड तर दिसतोय मला, पण ते बोलले की आम्ही ऍडमिनला कळवून तुम्हाला पटकन ती क्लिप देतो. आता मी चाललोय वेदांच्या स्कूलमध्ये, जिथे प्रतिभाने रिक्षा थांबवली होती, मेन स्कूलच्या गेटवरती. जे स्कूलमध्ये लहान मुलांच्या आई जे ते येतात स्कूलमध्ये सोडायला, त्यांच्याबरोबर जर असा फालतूपणा कोण रिक्षावाला भैया करत असेल, भैया असो कोणी पण असो करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला ती फुटेज पाहिजे कॅमेऱ्याची, की आम्हाला बघायचं की रिक्षा नंबर काय, त्यासाठी पाहिजे आम्हाला. प्रतिभा ह्या लोकेशनवरती रिक्षा पकडत होती आणि समोरच हे सगळे शोरूम आहेत. समोर शोरूम आहेत. आले का? आले? हा, एक मिनिट. शोरूम वाला बोलवतोय मला. आता शोरूम वाल्याला वाटतं की ते मला फुटेज देत आहेत. बघू आता तेवढं मिळालं का नाही, फुटेज मिळाली का नाही ती बघतो. शोरूम मध्ये गेलो, पण ते शोरूम वाले सर आहेत, ते बोलतात आम्ही ऍडमिनला सांगितलेलं आहे, तर तुम्हाला थोड्याच वेळात ती क्लिप मिळेल. ठीक आहे, मी स्कूलमध्ये जाऊन बघतो, कारण की त्या क्लिपमध्ये दिसेल का नाही याची आयडिया नाही, कारण की तो रस्ता खूप छोटा दिसतोय आणि ब्लर दिसतोय पूर्ण. वेदांच्या स्कूलमध्ये पण आलो होतो, पण आता प्रिन्सिपलला पण मी भेटलो. त्यांची आज मीटिंग आहे, तर मीटिंग जशी होईल प्रिन्सिपलने पण खूप छान असं कोऑपरेट केलंय. बोलले की मी आत्ता जाऊन बघते, मला थोडा वेळ द्या, कारण की आमची मीटिंग आहे, जस्ट पॅरेंट्स आलेत. मी बोललो ठीक आहे मॅडम, बघा जरा, कारण की तात्काळ कारवाई केली पाहिजे त्या गोष्टीवरती. खूप सारे असे म्हणजे महिला आहेत त्यांच्यावर हे सगळ्या गोष्टी होत असतील आणि ते लोक घाबरून सांगत पण नसतील. घरी कोणाला सांगणार ते लोक? हसबंड अख्खा दिवस कामाला जाणार का हे टेन्शन घेत बसणार. म्हणून असं होऊ नये प्रत्येक महिलांबरोबर. तोपर्यंत मी शेवटपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करणार की भाई तो मला भेटलाच पाहिजे. जो पण कोणी रिक्षावाला होता, कोणी पण असो, मग तो कोणत्या पण जाती धर्माचा असो, मला त्याच्याशी काय फरक नाही पडत. ज्यांनी माझ्या बायकोची छेड काढली त्याला मी शोधून काढणार कसं पण करून. मी काय बोलतोय, 40ला 2:40 आले 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 थांबा जरा. आता इथून तर रिक्षा मिळेल ना आपल्याला, दिसेल ना रिक्षा इथे. अरे काय 2:41 नंतर 2:47 6 मिनिटं गायब झाले. लाईट गेली. लाईट गेली? लाईट गेल्यामुळे झालं असेल. नाही रे बाई, डेटाचं लाईट तर आता पण गेली. मग बघ ना, इथे मध्ये मध्ये गॅप पण बघ ना. ऍक्च्युली ते काय माहितीये, जेव्हा तिथे काही दिसणार नाही ना तुला, म्हणजे माणसांची मुवमेंट, तर तो कॅमेरा मला वाटतं बंद होतो. असं कसं काय म्हटलं, असं थोडी असतं. रिक्षा पण नाही, इथून पण रिक्षा दिसत नाही कुठे जाता येता नाही. काम कर, त्यांना बोलव, आपण तिकडचा बघू, तिकडचा रिक्षा. थांब 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 थांब, त्या साईडचा बघू. आता लगेच तर रिक्षा मिळाली नसेल, तो कॅमेरा बघू. त्यात कर. आम्ही इथे आलो होतो कॅमेरा चेक करायला. इथे समोर कॅमेरा आहे, रोडवरती जातोय. पण विषय असा होता, जसं आमच्या सोसायटीची लाईट गेली तसा कॅमेरा बंद झाला, तसा ह्यांचा पण तोच सीन झालाय की त्यांचा पण कॅमेरा बंद झाला आणि त्याच टायमाला बरोबर लाईट गेलेली आहे. म्हणून तरी पण आम्ही पुढे जाऊन प्रयत्न करतोय, बघू कॅमेरामध्ये दिसेल का नाही. आम्ही तिथे रिक्षावाल्याला शोधून इथे आलोय, आम्हाला काय भेटलं नाही. पण आई बघा, जशी गाडी खाली आणली, इथे हॉर्न वाजवला, असा जसं हॉर्न वाजवला तसं आई घेऊन आली. बघा काय करते. चल चल, तुझ्या हाताने पूजा कर. नाही, तू तुझ्या हाताने कर पूजा. चल. अरे कर ना. नको नको, तुझ्या हाताने कर पूजा. हे रिंगडीचा फोन घे. आरामात आरामात. आई इथे पूजा करते, कारण की आज चतुर्थ काय, आज संकष्टी चतुर्थी संकष्टी आहे ना आज. हा, तर त्याच्यामुळे आईने आज पूर्ण गणपती बाप्पाची पूजा करते. मित्रांनो, गाडीमध्ये गणपती बाप्पा त्याची पूजा झालेली आहे. आता जेवण घेतोय मी. जेवणामध्ये आईने बनवलेलं आहे कायदेशीर एकदम. मी भाकरी कसली आई? ज्वारीची भाकरी, भेंड्याची भाजी आणि भजी, कोथिंबीर वडी, मोदक. वा 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 वा. कढी. वा वा वा. कोणी बनवलं सगळं? तू बनवलंय?
वा वा, गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबाशी. एक मिनिट तुला सॅल्यूट देतो. सॅल्यूट सॅल्यूट, कारण की चांगलं काम केलं मी सॅल्यूट देतो, मग ते कुठे पण बसू दे. आशीर्वाद आहे मला. माझा कायदेशीर सॅल्यूट असतो. आता मी जेवायला बसते, तर या तुम्ही पण जेवायला. काय आला बेटा, तू काय बडबड करतो, तू काय झाला मला सांग. मग मी काय करू. मग मोदक खाऊ नको मी. मग कोण खाणार मोदक. वा वा वा, चल. मग गणपती बाप्पाला ठेवलं ना बेटा तिथे मोदक, आता पप्पा खाणार ना मोदक. बघा वेदांची अशी बडबड असते बाबा. सुजल मोदक कसे आहे. जिंगाडे जिंगाडे घे ना. काय ते फोटो काढतो म्हणून. जेव्हा मी बिल्डिंगचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा असं कळलं की प्रतिभा गेटवरती गेली आणि लाईटच गेली, त्याच्यामुळे तो सीसीटीव्ही बिल्डिंगच्या तरी याच्यामध्ये आला नाही. सीसीटीव्ही मध्ये बिल्डिंगच्या आवारामध्ये रिक्षा आली नाही. मग आपण एक्सपर्ट स्कूलच्या इथे गेलो जिथे प्रतिभा उतरली होती स्कूलमधून. तो फुटेज घेतला, पण त्याच्यामध्ये क्लिअर दिसत नाही नंबर, रिक्षाचा नंबर क्लिअर दिसत नाही त्याच्यामध्ये. तू त्याला बघितल्यावर ओळखशील ना. हो ओळखेल. नेक्स्ट टाइम जरा सावध राहायचं प्रतिभा, असं नाही करायचं, ठीक आहे ना. अहो पण मी त्याला बघितल्यावर पण ओळखेल समजलं. आणि त्याने रिक्षा पण फास्ट घेऊन गेलेले. कधी मला सोडलं ना तेव्हा. मग तुला सोडल्यावर तो काय तिथे टाइमपास करत उभा राहील, तो तर निघूनच जाणार ना बेटा. आता तुला समजलं. अहो आई पण मी काही येडीबिडी आहे का आई. एवढं हा. तुम्ही सगळं मलाच बोलता. अगं तुला नाही बोलत, तुला समजून सांगते प्रतिभा. अरे तुला जर आता टोचून नाही बोलत तू हुशार कधी होणार. कधी हुशार सांग बघू. आम्हाला पण समजतंय तू अशी नाही आहेस म्हणून, पण असं कधी आज तुला मेसेज येतो ना करायला, मला का मेसेज करायचा ना बेटा. संजूला लगेच मेसेज करा. मला नाही समजलं त्याला, मी घाबरली. हा घाबरली माहिती. आता काय कसं आहे माहितीये, कधी गेलीच नाही ती बाहेर आणि तिला या गोष्टीचा काय म्हणजे अनुभवच नाही ना, कोण काय बोलतो काय नाही. ती काय करू काय नाही, ती मी आल्याला तिचा तोड चेहरा बघितला. म्हणजे काय संजोग काय बडबडला काय तिला. मग नेक्स्ट टाइमला अशी राहू नकोस. आता माहिती पडलं ना तुला कसं राहायचं ते, कोणाबरोबर कोण सामनीचा बोललं नाही तुला उत्तर द्या लगेच मेसेज करत जा. आता माझ्यासारखी तर अनाटी नाही ना तू. हा गप चल तू आता. मग नंतर जेवून बिवून घे. जेवली नाही अजून. नाही जेवली. जेवून घे. ऍक्च्युली बघ हे तुला आता कळलं, म्हणजे समजलं. थोडक्यात कळलं तुला. थोडक्यात आता आम्ही तुला का ओरडत होतो, कारण की तू धीट राहावी म्हणून, चांगल्यासाठी, तुला समज यावी म्हणून आम्ही तुला मुद्दामून ओरडत होतो या गोष्टीसाठी. प्रतिभा तुला समजत नाही काय, तू काय लहान आहेस काय, वेडी आहेस तू, आहे जेणेकरून तुला कळेल की अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आपल्याला. पण संजोग तुझं चुकतं. माझं काय मी तिला बोलते बाजारात जा, बाजारात न जाऊ नये. तू तर कुठंच एवढ्या लांब जाईल नाही चालत. आम्ही नाही चालत येतो, चालत जातो. हा बरोबर आहे. आणि ते शिकल ना संजोग, त्यासाठी मी पण बोलते तिला. मी तिला वाईटाचं नाही बोलत, चांगलं शिकवते. नाही आतापासून तू जरा लक्षात ठेव, म्हणजे तूच नाही बाकीच्या पण कोण महिला असतील ज्यांना जे खरंच घाबरतात, त्यांना पण काही सुचत नाही, पण त्यांनी हिंमत करायची आणि पटकन त्यांच्या नवऱ्याला फोन करायचा. भले फोन लागो नाही लागो, पण तुम्ही ऍक्टिंग तर करा फोन करायची, जेणेकरून समोरचा जास्त करत असेल तो कमी तरी होईल. फोन नसेल करा, तुम्हाला मेसेज करायला तर मेसेज करायचा लगेच मिस्टरांना. नंबर रिक्षाचा आतमध्ये पण लिहिलेला असतो. तू आता रडू नकोस. आता तुला समजलं ना, आपण रिक्षामध्ये बसलो, गाडीमध्ये बसलो का काय बोलायचं, तेव्हा तुला अशी बोलली काय मी करू म्हणून. नाही ना, तो वेगळा विषय होता. जेव्हा प्रतिभा बोलली ना मला जीवन संपवायचं आहे, तो विषय वेगळा होता. तो मी डेमो देऊन तुम्हाला सांगणार, म्हणजे का अशी बोलली, काय कारण होतं ह्या गोष्टीचं, हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर आता एक काम कर प्रतिभा, जेवून घे. आता लोक बोलते अरे बापरे प्रतिभा सारखीच माझी हालत झाली होती. काही जण बोलतील हा मी या जागेवर असते तर त्याच्या 2 कानाखाली वाजवले असते. आता रडू नको. एकदा त्याकडनं चुकी झाली आणि ती चुकली बाबा खरंच. नाही ती नाही चुकली, तिला म्हणजे तिला आता कळलं काय करायचं काय बोलायचं. जेवण बिवून घे, रडत बसायचं ना. भांडी बिंडी आई घासेल, काय टेन्शन घेऊन. जेवण बनवलं मी, भांडी घासेल ती. मग बरोबर माझ्या उपाशी निसको. मित्रांनो मी बाहेर होतो, आईचा अचानक कॉल आला, बोलली लवकर घरी ये. घरी आलो तर गेटच्या बाहेर उभा होतो मी, म्हणजे गेटच्या आतमध्ये जाणारच तेवढ्यात हे सगळे तिघं पण गेटच्या बाहेर. हा बोल. बरोबर होती घरी आहे का तर प्रतिभा रडत होती. मी हॉलमध्ये होती ना आणि बेडरूम मध्ये होती, तर मी अशीच बोलली बघूया वेदन काय करतोय. तर ती रडत होती. म्हणजे कशाला टेन्शन घेतेस तू उगाच, होतं असं. तर ती बोलायला लागली आई ही दुनियादारी मला माहिती नाही, मी कधी माझ्या
घरी होती तरी माझ्या कधी एकटी गेली नाही. मी माझ्या पप्पांबरोबर जायची. हे फर्स्ट टाइम माझ्या बरोबर असं झालं. माझ्या डोक्यामध्ये तेच सारखं घुमते. अगं मी कशाला एवढं टेन्शन घेतेस? एवढं टेन्शन नको घेऊस. कशाला रडत राहतेस? ठीक आहे, आता काय टेन्शन घेऊ नको. आता मग? तू तिला बाहेर बोलवलं ना फिरायला. हा वेदांत त्याच बघ. वेळीवर चल जरा रॉन मारून आण तिला एक. वेदांत बा कसा झोपलाय फुल फुरसत मध्ये. बेटा काय करतो रे तू? झोपला. एक राऊंड मारतो यांना, कारण की आई बोलली प्रतिभाला थोडस फ्रेश वाटेल थोडं एक राऊंड मारून आल्यावर. चला एक राऊंड मारून येऊ. पप्पा मला आईस्क्रीम पाहिजे. काय पाहिजे? आईस्क्रीम काय? आईस्क्रीम ए आईस्क्रीम आईस्क्रीम. वा 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 वा, सर्दी होते आणि याला आईस्क्रीम पाहिजे. मग? ओके, चॉकोबाल देतो. हा? चॉकोबाल व्हेरी गुड. ओके, अजून काय पाहिजे? काय नाही. ओके. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत घरी, पूर्ण गाडीमध्ये फिरून. आणि आता प्रतिभाला आई समजवते की काही टेन्शन घेऊ नको, तेच खाली विचार फुकट होते. तेच विचार मग? करत बसू नको. काय मोठी घटना घडलेली नाही किंवा घडलेली नाही, गोष्ट घडलेली नाही. या छोट्या गोष्टीवरून समजून जायचं की मोठी गोष्ट घडू नये त्यासाठी काय केलं पाहिजे. सावध राहायचं. आता लक्षात ठेव, कोणी काय उलटा सुलटा बोलला डायरेक्ट कॉल करायचा गपचूप, नाही तर त्याला बोलायचं मेरा पती आगे खडा आहे. काय ना काय त्यांना भानं द्यायचं, माहिती गप बसतात. तर मेसेज आपला करायचा. हा, लगेच आता काम तीच होतं. कॅसेट नको आपल्याला. आता अरे- मी झोपतोय. नाही आता मी झोपतोय. अरे, रात्री उद्या मला मला जिमला रडत जायचं. होती. जाऊ दे, ते सगळं सांगितलंय. ऐक ना. ते सगळं सांगितलंय आई. हा, मग सोड चल. मग ते सगळं सांगितलं. ती रडत होती, मग तू डोळे पुसले, मग तू हे केलं, मग ते केलं, मग बाहेर घेऊन गेलो फिरायला, तिला समजवलं, सगळं सांगितलंय. आता उद्या तुमचा भाऊ परत जाणार आहे जिमला, म्हणून आता लवकर झोपायचं, कारण की सकाळी 6 वाजता उठायला लागतं. 7:30-8ला तुमचा भाऊ जातो जिमला. तर चला मित्रांनो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव नाही घेतलं. काय बोलतो? तुझं नाव काय? आईचं पण बोलायचं नाव नाही घेतलं. आईचं नाव नाही घेतलं बोलायचं नाव नाही घेतलं. आणि तुझं माझं काय नाही घेत. काय नाव घ्यायचं ते तर सांग बेटा तुझं. आईचं पण नाव नाही घेतलं. पण काय नाव घ्यायचं ते तर सांग. असं पण बोलायचं ते नाही द्यायचं. म्हणजे आईला बोलायला देऊ. काय बोलते आई? बोल, बाकी काय विशेष? माझा वेदांत बोलतोय तुमच्या बरोबर. ओके, हा, बोल. का रडतोय, आईला बोलायला देत नाही. हा बेटा, बोलायला नाही देत. रडतो तू, रडतो. अरे मेरा बच्चा रे. उमा देव पप्पा ने. उमा देव पप्पा. या चल, या ये, चल या ये. बोल. फायटर हा, फायटर 5 स्टार पाहिजे. ओके, उद्या देऊ तुला स्कूलला जाताना. मग तू टीचरला पण एक दे आणि तू एक खा. ओके, आई गुड बॉय आहे ना तू बेटा? गुड बॉय आहे ना पप्पाचा? चला झोपा, चला झोपा. चला आता झोपा, सकाळ झाली.